उपस्थित सर्व साहेब, इथं छोटा माणूसच नाही, समोर बसलेले एकही छोटा माणूस नाही, हे आहेत म्हणून कोल्हापूर असं मी म्हणतो. कारण विकास 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 म्हणजे नेमकं काय हो? एखादं थिएटर झालं, हॉटेल झालं, मॉल झालं, रेस्टॉरंट झालं म्हणजे विकास नाही होत. इंडस्ट्री असली तरच विकास होतो हे मानणाऱ्यापैकी मी एक आहे. आणि कोल्हापूरचं हे जे इंडस्ट्रीचं जे जाळं आहे किंवा हे जे हा जो उद्योग क्षेत्र आहे यासाठी फार कर्तृत्ववान लोक आहेत. आज तुम्ही पैसे दिलेले, ह्याच्यापूर्वी कोणी रुपये दिलेला नाही. हे सगळ्यांनी कष्टातून राबून माहिती घेऊन शिकून यांनी उद्योग उभा केले. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आम्ही ही पिढी जी आहे त्यांनी फक्त डायनॉसॉर बघायचं राहिलं, बाकी सगळं बघितलंय. फार गरिबीत ना आपण सगळे आहे. तो कोण आहे का ज्याने सायकल चालवलेलं नाही असं कोण आहे का? आपण सायकल पासून आता मर्सिडीजवर आलेलो आहे. म्हणजे तो काळ आपण बघितलाय. आणि आज 156 करोड रुपये तुम्ही दिले. म्हणजे तुम्ही सांगा इथं 50 वर्षात तुम्हाला मिळालेत केवढे पैसे? कधी 50 वर्षात सांगा, 5 वर्ष सोडून द्या. ह्या उद्योग जगतासाठी हे आंदोलन केलं साहेब MIDC मध्ये रस्त्यावर. म्हणजे आम्हाला लाज वाटायची इंडस्ट्री रस्त्यासाठी इंडस्ट्रियलिस्ट हे मर्सिडीज मध्ये येऊन तिथं आंदोलन. हे दिवस सुद्धा बघितलं कोल्हापूर वस्तुस्थिती रे. आणि अशा या उद्योग जगताचे सगळे प्रश्न धोत्रे साहेबांनी वाचले तेव्हा असं गुण भरून आलं. आणि का होतं हे लक्षात घ्या तुम्ही. एक असा कार्यकर्ता आज मंत्री झाला की ज्यांनी म्हणजे अगदी शालेय कॉलेज जीवनापासून संघर्ष बघितलेला आहे. हे सगळं केलेलं आहे. म्हणजे मोर्चे, आंदोलन, काट्याखाने, पोलीस स्टेशन आणि ते सगळं कष्ट केल्यामुळं आज त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे. आता उद्योगमंत्री म्हणजे खरं म्हणजे उद्योगमंत्री घ्यायला कुणीच तयार नसते. लिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं सगळ्यात खाली उद्योगमंत्री असते. आणि उद्योगमंत्री ज्याला दिलं त्याला म्हणजे शिक्षा दिली असं थोडक्यात ते पूर्वीपार आम्ही समजून आलो नाही. त्याला कामच आहे. दलितबाईंनी सांगितलं मला, उद्योगमंत्री म्हणजे काम नाही, उद्योगमंत्री म्हणजे सही नाही, धोरण 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 एवढंच ऐकायला मिळायचं. मग ते राज्यातलं असू नाही तर दिल्लीतलं असू नाही. परंतु पहिल्यांदा असं एक कर्तव्यदक्ष मंत्री आपल्याला महाराष्ट्राला लाभला ज्यांनी म्हणजे काय म्हणतो आपण एक वेगळा पॅटर्न म्हणूया की आपल्याला जर काम असेल तर आपल्याला मंत्रालयात जावं लागतं, अपॉइंटमेंट घ्यावं लागते, PA, PS, पत्र व्यवहार. परंतु ज्या पद्धतीने एखाद्या गावामध्ये आधार कार्ड देण्याचा कॅम्प जसा लावला जातो आणि तिथं आधार कार्ड दिले जातात तसं कोल्हापुरात येऊन मंत्री महोदय बसून कॅम्प लावून तुमचे प्रश्न सोडवतात. हे आपण कधी ऐकलेलं नाहीये. हे आपल्या म्हणजे दुरापास्त सगळ्या गोष्टी आणि अशक्य कोटीतल्या गोष्टी. म्हणजे नुसतंच आले आणि बसले हो म्हणून तुमचे निवेदन घेऊन गेले असं नाही. त्या सगळ्या प्रश्नांना न्याय ताबडतोब. आता आम्ही इथं बसलो होतो रूम मध्ये, बसल्या बसल्या 2-3 निवेदन आले. साहेबांनी ताबडतोब फोन करून अधिकाऱ्यांना मला कारण सांगायचं नाही, हे काम झालं पाहिजे, हे अपेक्षित आहे, हे अपेक्षित आहे. आणि हे काम सामंत साहेबांनी केलं. त्यामुळं आपण सगळे स्थिरस्थावर झालेला आहात. आणि शिवाय आणखी नवीन 5-6 MIDCचे प्रस्ताव आहेत साहेब. एक तर मला वाटतं एखादं पत्रही तुम्ही दिलेलं आहे परवा मुख्यमंत्री मोदी असताना त्या दिवशी. हे पाहिजे साहेब. म्हणजे मी सांगितलं की विकास व्हायचा असेल तर उद्योग पाहिजे. आणि उद्योग निर्माण करण्यासाठी कोल्हापूरचं काय अडचण झाली? कोल्हापूर हे म्हणजे सर्व क्षेत्रात परिपूर्ण असं जिल्हा आहे. पाऊस भरपूर, सूर्यप्रकाश चांगला, लोक कर्तबगार आणि कष्ट करण्याची तयारी हे सगळं असल्यामुळे इथलं इंडस्ट्री वाढत गेली. पण आता जागा उपलब्ध होत नाही. नवीन एक्सपान्शन सगळ्यांना करायचं आहे, जागा नाही. नवीन उद्योग यायचे आहेत, नवीन उद्योग आणायचे आहेत, जागा नाही. आणि पर कॅपिटा इन्कम मध्ये आम्ही देशात 2 नंबरला. हे सगळे इंडस्ट्री, कृषी, सगळं पर्यटन या सगळ्या जर बाबी बघितल्या तर फार परिपूर्ण जिल्हा, महाराष्ट्रातला सर्वात अग्रेसर जिल्हा. परंतु राजकीय अनास्थेमुळं अनेक वेळा या जिल्ह्याला पाठीमागे राहावं लागलं. या कालावधीमध्ये, आताच्या कालावधीमध्ये, या 10 वर्षामध्ये म्हणा, या 5 वर्षामध्ये म्हणा, प्रधानमंत्री मोदींचं सरकार दिल्लीमध्ये आलं. मागच्या 2014-19 फडणवीस साहेबांनी खूप काही कोल्हापूरसाठी केलेलं आहे, खूप काही केलेलं आहे. पूल आमच्या कोल्हापूरवर लादणार होतो, तुम्ही ते आंदोलन बघितलं असेल. कोल्हापूर आंदोलन म्हणजे मटणाचे दर वाढले म्हणून पण आंदोलन झाले बरं का. महाराष्ट्रात एकमेव आंदोलनाचं इथं परंपरा आहे. लोक इथले जागृत आहेत, असं काही वावगं चालत नाही. ते टोलचं खूप आंदोलन मोठं झालं होतं. ND पाटील साहेब ते जे प्रमुख होते. आणि असा तो पेच निर्माण झाला होता की 450 करोड रुपये आर्मीने खर्च केले आणि नंतर
लोकांसहित आम्ही टोल देणार नाही. आता बीओटीवर दिलेला प्रकल्प, परंतु फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा, आपल्या सरकारनं त्यावेळी त्या कॉन्ट्रॅक्टरला 450 करोड रुपये देऊन, मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा अशी केस झाली असेल की देऊन कोल्हापूरकरांना टोल मुक्त केलेलं आहे. मोठा उपकार, मोठं काम म्हणजे कोल्हापूरकरांच्या त्या आंदोलनाचं यश मानावं लागेल आपल्याला की त्यावेळी सुद्धा झालेलं आहे. आणि आताच्या या कालावधीमध्ये जसं तुम्ही बघताय, तुम्हालाच अनुभव आला, आम्ही काय सांगण्याची आवश्यकता नाही. हे सगळं का व्हायला लागलेलं आहे? कारण आपल्या विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे, आपल्या विचाराचं सरकार केंद्रामध्ये. आज मोदींच्या बद्दल काय बोलायचं? मोदीजींनी आपल्या देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन ठेवलेलं आहे. आज उद्योग जगतामध्ये तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे जागृत आहात, सुज्ञ आहात. डिफेन्सचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की डिफेन्स मध्ये 97% गोष्टी आपण इम्पोर्ट करत होतो. डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग जे आपलं डिफेन्स सगळ्यात मोठं सेक्टर आपलं आहे, 97% आपण इम्पोर्ट करत होतो. आज आपण आपलं परिपूर्ण होऊन आपण 5, 50, 100 देशांना आपण एक्सपोर्ट करतो. म्हणजे एवढं परिपूर्ण आपण झालेलो. आता हे कुठं होतंय? भारतात होतंय, तुमच्या भाषेत होतंय. परवा पेपरला बातमी असली, भरत जाधवांचा एक काहीतरी करार झाला परवा आपल्या, आमच्या इथं डिफेन्स एक मोठं काम मिळालेलं आहे. असे अनेक उद्योग आहेत जे म्हणजे आयएसओ मानांकन असणारे उद्योग कोल्हापूरमध्ये. आणि अशा व्यक्तिमत्वामुळं आपल्या देशामध्ये आता प्रगती होत चाललेली आहे. एक विजनरी लीडर पहिल्यांदा आपण बघितला. काय झालं बघा, 70 वर्ष आपण सडक देंगे, बिजली देंगे, पाणी देंगे, गरीब हटाएंगे ह्याच्यावर आपण मतदान करत होतो. परंतु आज मोदीजींचं जे वक्तव्य आहे की विकसित भारत, आपण गेल्या 10 वर्षामध्ये 11व्या क्रमांकावरून आज अर्थव्यवस्थेमध्ये, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर आलो. आपल्याला लक्षात आलं नाही, परंतु आज त्याच्यावर मोदीजी समाधानी नाही. ते छाती ठोकपणे सांगतात की 2027 पर्यंत 3 वर्षामध्ये आम्ही जपान आणि जर्मनीला पाठिंबा टाकून जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 3ऱ्या नंबरवर आणणार. बोलणं सोपं आहे काय? सोपं आहे काय? तेवढी अर्थव्यवस्था आपली उंच जाणार आहे म्हणजे काय फक्त मोदींनी स्वप्न पाहिलं म्हणून होणार आहे का? आपलं पण सगळ्यांचं वाढणार आहे ना, त्यामध्ये आपली आर्थिक क्षमता वाढणार आहे. तर असं एक विजनरी नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे, ज्याच्यामुळं जागतिक पातळीवर म्हणजे आता फार वेळ घेत नाही मी, परंतु असे अनेक प्रसंग तुम्ही फक्त आपली मेमरी थोडीशी वीक असते. अनेक प्रसंग बघा तुम्ही. G20 सारखा कार्यक्रम भारतामध्ये झाला. मी शिकलेलो आहे, मला सगळं म्हणजे बऱ्यापैकी सगळं समजते. मला वाटत नव्हतं आपल्या भारतामध्ये G20 होईल, परंतु ते यशस्वी झालं. भारतामध्ये 200 ठिकाणी कार्यक्रम झाले आणि त्याची जी सांगता झाली ती तर म्हणजे झोप उडवणारी होती की आमचे पंतप्रधान पुढे चालतायत आणि 20 देशाचे राष्ट्रपती आणि राष्ट्राध्यक्ष त्यांच्या पाठीमागे चालतायत. हे चित्र आपण कधीच पाहिलं नसतं. आणि असे अनेक प्रसंग तुम्ही बघितले की परदेशामध्ये मोदी जात आहे, वेगवेगळ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष, म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी मोठी इकॉनॉमी असणारे, मोदी इज द बॉस, मोदी इज द हिरो, मोदी इज द रॉकस्टार. एक पंतप्रधान आपल्या पंतप्रधानांनी पाया पडतात, हे आपल्यासाठी अभिमानास्पद नाही का? आपलं चंद्रयान दक्षिण ध्रुवावर गेलं, सगळ्या जगानं दिवाळी साजरी केली, अजून कुणाच नाही तिथे गेलं. म्हणजे भारत, आपण नेहमी म्हणतो तो, म्हणजे आम्ही पार्लमेंटमध्ये ऐकलेलं आहे की ज्यावेळी युपीआय किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शनचं बिल ज्यावेळेस आलं, साहेब मी सभासद होतो, पी चिदंबरम म्हणजे अर्थ मंत्री होते काँग्रेसच्या काळात, अनेक वर्ष होते, त्यांनी खिल्ली उडवली. कैसे होगा, गाव गाव में कैसे चलेगा, यहाँ पे इंटरनेट नहीं है, केबल नहीं है, वो कैसे ट्रांजैक्शन होगा, हसले, चेष्टा केली त्यांनी. आज काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे? मी कॉमर्स कमिटीचा सदस्य आहे. केंद्राच्या ज्या कमिटी असतात त्यात एक कॉमर्स कमिटी आहे, ज्याचं परराष्ट्राचे सगळे व्यवहार असतात, त्याचा मी सदस्य आहे. आज साहेब आपल्याकडं 15 राष्ट्रांनी आपल्याकडे आपल्या युपीआयची सिस्टीम मागितलेली आहे. आपल्याकडे एवढा मोठा भारत देश, 140 करोड लोक असणारा विशाल देश, या देशामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रान्झॅक्शन होते. तुम्ही बघितलं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांनी चहा प्यायला गेले, त्यांनी युपीआयनं पेमेंट केलं. अमेरिकेत होऊ शकते काय? अमेरिकेत शक्य नाहीये, कुठेही शक्य नाही आहे. आपल्याकडे आज नेट बँकिंग, डिजिटल बँकिंग, कोविडच्या कालावधीमध्ये आपण सगळे अडचणीत आलो, सगळे व्यवहार सोपे झाले. आत्मनिर्भर भारत पॅकेज काढलं आणि 20% पैसे देऊन टाकले म्हणजे बँकांच्या गळ्यावर असं हे ठेवलं होतं की तुम्ही टार्गेट पूर्ण करा. एकही उद्योग राहिला नाही, एकही उद्योग. त्या एखादा घेत नसेल तर जाऊन त्याला विचारा का घेत नाही. एखाद्याची कागदपत्र पूर्ण असतील,
विना म्हणजे त्याला आधार देण्याचं काम, की हा उद्योग सुद्धा तरला पाहिजे, हा उद्योग जगला पाहिजे. असे अनेक प्रसंग आहेत जे आपण पाहतोय की डिजिटल टेक्नॉलॉजीचा आज एवढा मोठ्या प्रमाणात वापर होतोय आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये. मगाशी मला वाटते ललितबाईंनी उल्लेख केला की इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपल्याला अभिमान वाटत नाही का की आज जगातलं सर्वोत्कृष्ट आपल्याकडे आहे. जगातलं सांगतोय मी, भारतातलं नाही. मोदींचं विजन बघा, जगातलं सगळ्यात मोठा उंचीवरचा रेल्वे ब्रिज कुणाकडे आहे? आपल्याकडे आहे, चिनाब ब्रिज. जगातला सगळ्यात उंचीवरचा मोठा टनेल कुणाकडे आहे? आपल्याकडे आहे, हिमाचलमध्ये. जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेलांचा कुणाकडे आहे? आपल्याकडे आहे. जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू अटल सेतू आपल्याकडे आहे, 18 किलोमीटर. जगातलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर भारत मंडपम दिल्लीमध्ये आहे, ओपेरा हाऊस पेक्षा मोठं आहे. हे सगळं आपल्यासाठी अभिमानास्पद आहे की नाही? आणि तेवढंच नाही, आज देशभरामध्ये जे रस्त्याचं जाळं होतं, एअरपोर्ट्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, डॅम्स होत आहेत, या सगळ्यामुळं दळणवळण चांगलं असेल तर आपोआप त्याची प्रगती होते. अमेरिका सगळ्यात जगात पुढे आहे. का बरं? ज्यावेळेस 71चं वॉर झालं, लाखो सैनिक त्या वॉर मध्ये सहभागी झाले आणि ते युद्ध संपल्यानंतर त्या लोकांना काय काम द्यायचं म्हणून त्या लाखो सैनिकांना त्यांनी रस्ते म्हणजे बिल्डिंगचं काम दिलं. आणि त्या कालावधीमध्ये जे रस्ते झाले, अमेरिकेचे रस्ते बघा, 10 पदरी रस्ते. आणि त्यामुळे तो देश, ते राष्ट्र एवढ्या पुढे गेलं. आज आपणही आपल्या देशात तुम्ही बघा, काश्मीर पासून कन्याकुमारी कुठेही जावं तुम्ही. आज तुम्ही सोलापूरला आम्ही जातो तर आम्हाला 5-5 तास लागायचं, 2 तासात जातोय, 2 तासात. आणि सगळे मोठे रोड्स, वंदे भारत सारखी रेल्वे. कधी विचार केला होता का आपल्या भारतामध्ये फुल एसी ट्रेन, आपण लंडन पॅरिसच्या ट्रेन मध्ये बसायचं, वेटिंग असे तिकीट काढून बसायचं. लंडन पॅरिस का तर एसी ट्रेन आहे, आपल्याला बसायला ती इकडून तिकडेपर्यंत. आज 41 वंदे भारत गेलेले आहेत, 41 चालू आहे. आणि 75 देण्याचं घोषणा मोदींनी केलेलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, 75 रेल्वे. आमचं कोल्हापूरचं नाव होतं, आमचं परवा थोडक्यात चुकलं. परवाचे 10 शेवटच्या टप्प्यात त्यांनी इनोव्हेशन केलं. कोल्हापूर मुंबई आपली मागणी आहे. मला हे सांगायचं की हे देशभरामध्ये होते. कोल्हापूरला खूप काही मिळाले. एअरपोर्टचा उल्लेख केला, 274 करोड रुपये एअरपोर्ट. उडान योजनेतलं, आरसीएस योजनेतलं देशातलं पहिले एअरपोर्ट कोल्हापूरला मोदींनी दिलं, कोल्हापूरला दिलं. आणि ते पैसे लागले आणि तो प्रोजेक्ट पूर्ण झाला. असं नाही की घोषणा झाली, पैसे मंजूर आहेत, येणार आहेत, आएंगे जाएंगे, नाही, पूर्ण झाले एअरपोर्ट. आपलं रेल्वे स्टेशन 100 वर्ष पूर्ण झाले, 103 वर्ष झाले आपल्या कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन. साहेब कधी 5-10 लाख रुपये सुद्धा त्या रेल्वे स्टेशनला आलेले नाही. सगळे साक्षीदार आहेत. 55 करोड रुपये कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनसाठी दिलेलं तर काम चालू आहे. 55 करोड. आणि फक्त कोल्हापूर नाही, देशभरातल्या 1300 रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. 1310-20 पासून 200 करोड रुपये पर्यंत सगळे रेल्वे स्टेशन मजबूत करायचं काम चालू आहे. वंदे भारत येणार आहेत सगळीकडे. 4000 रेल्वेचे डबे बदलण्याचं काम, एसी डबे बदलण्याचं काम चालू आहे. मी स्वतः लातूरच्या फॅक्टरीला, इंदोरच्या फॅक्टरीला मी स्वतः जाऊन एवढं रॅपिड काम चालू आहे. तर हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट विकासाच्या दृष्टिकोनातून एवढं महत्वपूर्ण आहे आणि ते सगळा देशाचा चेहरा मोहरा बदल. आणि हे करत असताना कोल्हापूरसाठी ESI हॉस्पिटलचा उल्लेख झाला, पासपोर्ट कार्यालय झालं, बास्केट ब्रिज होतोय, कागल सातारा रस्ता आता 6 पदरी चालू आहे, कोल्हापूर रत्नागिरी हायवेचं काम चालू आहे, संकेश्वर पासून बांद्याचं काम चालू आहे, कॉन्क्रीटचे रस्ते 4 लेन. हे सगळं म्हणजे कोल्हापूरला सुद्धा भरपूर या सरकारनं दिलेलं आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपण त्यांचे हात मजबूत करावे. त्यांनी जे विजन दाखवलेलं आपल्याला की आपल्या भवितव्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. इथं काय लपवून बोलायची काही गरज नाही आहे. सगळे साहेब आपले प्रेमी आहे, काही ऑब्लिगेशन्स आहेत, मी मला सांगितलं. परंतु सगळे विकास सगळ्यांना पाहिजे. ललितबाईंनी बरोबर सांगितलं, कोणाला विकास नको आहे. राजकारण म्हणजे काय, निवडणूक म्हणजे काय, प्रत्येकाला माझं भवितव्य काय आहे हे बघायचंच नाही ना. आणि हे भवितव्य घडवण्याचं काम आज आपलं सरकार करतंय. मी तुम्हाला विनंती करणार आहे की आपण सुद्धा सगळ्यांनी एक जबाबदारी देऊ. इथं आल्यात साहेबांनी एवढं मोठं काम केलं, आमचं झालं असं न करता जेवढं काय शक्य आपल्याला, तुम्ही कोणी छोटे नाहीत, मला माहिती आहे, तुम्ही 100, 200, 400 लोक मतं इन्फ्लुअन्स करू शकणारे लोक आहात. आम्ही नेहमी तुमच्या MIDC मध्ये सुद्धा आम्ही तुमच्या 4 MIDC आहेत डॉक्टर साहेब, जे आपल्या विचाराचे लोक असतील त्यांची मिटिंग घ्या, आम्हाला बोलवा, मंडळी साहेबांना बोलवा, त्यांची भेट घालून द्या, तुमचे प्रश्न
साहेब ऐकताय, आम्ही सोडवतोय, पुढाकार घेतोय, परंतु आपली जबाबदारी आता आहे की आपण 4 MIDC मध्ये माझं मत राजू एक जैन साहेब मीटिंग घेतली पाहिजे, उमेदवारांना तिथे बोलवलं पाहिजे, जे आपल्या विचारात असतील ते लोक येतील आणि त्यांचं समर्थन घेतलं पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांचं समर्थन घेतलं पाहिजे. तुमच्या एखाद्या कारखान्यामध्ये 100-200 लोक कर्मचारी तुमचे आहेत, त्यांना सुद्धा आज खूप वेगवेगळ्या पद्धतीने मदत मिळते. स्वनिधी सारखं आहे. तुम्हाला स्टार्टअप इंडियाचा तुम्हाला किस्सा सांगतो. स्टार्टअप इंडियामध्ये 2014 पूर्वी भारतामध्ये 350 स्टार्टअप्स होते. आज 1,13,427 आहेत. 10 वर्षात किती उद्योजक निर्माण झाले. बरं, एक स्टार्टअप झालं म्हणजे त्याकडे 5-10 लोक तरी काम करत असतील. किती मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. असे अनेक व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला या निवडणुकीकडे बघावं लागेल. आपण ते पाहाल, आपण मोठ्या पद्धतीनं मोदीजींना साथ द्या, मंडलिक साहेबांना साथ द्या अशी अपेक्षा करतो. आज मी लोक बघितलं, मला फार आनंद झाला. साहेब तुम्ही पाठीमागे बघितलं नाही, कोल्हापूरचा एक विकसित कोल्हापूरचं पण एक इथं केलं, त्याच्यामध्ये धनुष्यबाण दिसतोय मला. धनुष्यबाण उद्योगाचं चक्र आहे, धनुष्यबाण. तर हे धनुष्यबाण आपल्याला पुढे पाठवायचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी साथ द्यावी. आताच खासदार धैर्यशील माने साहेब इथं आलेले, त्यांचं मी स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, साहेबांचा सत्कार केला, आमचा मान सन्मान केला. सर्वांचे मनपूर्वक आभार.